आपण बघून एन्थॅल्पी हा पॉईंट सुरू केलेला. त्याच्यामध्ये पहिला पार्ट बोलत होता एन्थॅल्पी फॉर फेज ट्रान्झिशन. फेज ट्रान्झिशनमध्ये आपण फक्त सबस्टन्सचं ट्रान्सफॉर्मेशन फक्त स्टडी करतोय. त्याच्यामध्ये सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, इव्हन गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. बरोबर. त्याच्यामध्ये आपण 3 टाईप्स बघितले होते. त्यातला पहिला पार्ट बोलत होता एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ वेपरेशन, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. बरोबर. तिन्ही फेजमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सबस्टन्सच्या फेज चेंज करणं, कारण फेज चेंज करायचे असतील तर तरीसुद्धा एनर्जी लागणार आहे. त्याच्यानंतरचा आता पुढचा टाईप आहे त्याच्यातला एन्थॅल्पीज फॉर ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंज. आता एखादा मॉलिक्युल असेल किंवा एखादा ॲटॉमिक स्टेट, एखादा सबस्टन्स असेल किंवा एलिमेंट असेल तर त्याच्यासाठी पण एन्थॅल्पी स्टडी करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप्स आहेत. म्हणजे कालचे 3 टाईप कशाशी रिलेटेड होते, तर एखादा मॉलिक्युल किंवा एखादा सबस्टन्स दिला तर त्याचा फक्त फेज चेंज करायचा, फेज चेंजिंगसाठी लागणारी एन्थॅल्पी. बरोबर. आता आज काय असणार आहे, ॲटॉमिक स्टेट असेल किंवा मॉलिक्युलर स्टेटमधला काही चेंज असेल तर त्याच्यासाठी लागणारी एन्थॅल्पी. त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट स्टडी करणार आहे. त्याच्यातला पहिला टाईप आहे एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन, दुसरा आहे एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि तिसरा टाईप आहे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. त्यातला पहिला टाईप आहे एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. रिप्रेझेंट करताना डेल्टा आयन घ्यायचं खाली बेसला, काल जसं सांगितलं होतं तसं, आणि याची सिम्बॉलिक फॉर्म मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. तेवढं स्पेलिंग फक्त शॉर्टमध्ये लिहावं लागेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आयनायझेशन म्हणजे आपण जुनी डेफिनेशन जी आपण पिरियडिक टेबलला स्टडी केली होती. काय सांगतो आपण, एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन, आयनायझेशन एन्थॅल्पी स्टडी केली आपण पिरियडिक टेबलला. काय सांगितलेलं, द एनर्जी रिक्वायर्ड फॉर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन आर कॉल्ड एज आयनायझेशन एन्थॅल्पी. म्हणजे एखाद्या गॅसियस स्टेटमधल्या इलेमेंटचं जर आयन फॉर्मेशन करायचं असेल तर लागणारी एनर्जी, त्याला काय बोलतो आपण, आयोनायझेशन एन्थॅल्पी. हा पॉईंट आपण म्हणजे गेल्या वर्षी पिरियडिक टेबलला स्पेशल प्रॉपर्टी म्हणून पण स्टडी केलेला. आणि आत्ता पीटॉक नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये ग्रुपला आपण आयनायझेशन एन्थॅल्पी स्टडी करणार आहे. म्हणजे आयन थोडक्यात काय, की गॅसियस स्टेटमध्ये आयन फॉर्मेशनसाठी लागणारी एनर्जी. मग आपल्याकडे बघा 2 टाईपचे आयन्स असतात. एक पॉझिटिव्ह आयन असतो आणि दुसरा निगेटिव्ह, म्हणजे कॅटायन आयनायन. पॉझिटिव्ह आयनचं फॉर्मेशन करायचं असेल तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावं लागेल आणि निगेटिव्ह आयन जर तयार करायचं असेल तर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावं लागेल. म्हणजे आता त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात, फक्त 2 टाईप्स बोलायचं नाही. आयनायझेशन म्हटलं की तुमचं कॅटायन आयन दोन्ही पार्ट येतात. फक्त डेफिनेशन एकदा आयनायझेशनची सांगायची आणि एकदा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये आता पहिलं कालच सांगितलेलं मी, डेफिनेशनचा फॉर्मॅट अजिबात चेंज होत नाही, एकदाच परफेक्ट करा. जवळपास म्हणजे आता आजचे 3 टाईप्स आणि अजून 3 टाईप्स आहेत, त्या प्रत्येकामध्ये डेफिनेशनसाठी हाच सेम क्रायटेरिया आहे. फक्त मधलं एक सेंटेन्स तेवढं चेंज होते. एकदाच डेफिनेशन परफेक्ट करायची आणि ती लिहिलेली कन्सेप्ट काय आहे त्याच्यावरून काय असेल ते सेंटेन्स त्याच्यात लिहायचं. आणि सगळीकडे लिहिताना आपण 1 मोलसाठीच अमाऊंट दिले, त्यामुळे डोळं झाकून 1 मोल सबस्टन्स. काल पण तसंच केलेलं, आज पण पुन्हा तसंच आहे. आता बघा त्याच्यामध्ये पहिल्या डेफिनेशनमध्ये काय येतं बघा, द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ an इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम. म्हणजे 1 मोल गॅसियस ॲटम घ्यायचा आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा, त्याला काय बोलतो आपण, आयोनायझेशन एन्थॅल्पी. आणि आयन फॉर्मेशन म्हणजेच काय, मग अशीच मी सांगितलं तुम्हाला, एकतर एक रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन असेल किंवा ॲक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन असेल. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग, कालचं सुरुवातीचं सेंटेन्स तसं, द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ an इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम आर कॉल्ड एज एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. हां, फक्त आयनायझेशनसाठी कंडिशन काय, कंपल्सरी गॅसियस फेज लागते. म्हणजे गॅस फेज शिवाय आपल्याला आयनायझेशन एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करता येणार नाही. मग गॅस फेज म्हणजेच काय, आपण तेवढ्या हाय लेवलला म्हणून आपण तो इलेमेंट स्टडी करणार. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल देऊ शकते तुम्ही. समजा की याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं, एक एक्झाम्पल द्यायला लागतं, माहितीच आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल समजा की आपल्याकडे Na आहे इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट. सांगतानाच काय सांगितलं, गॅसियस स्टेटला घ्यायचं. इट गिव्स Na++1 इलेक्ट्रॉन. बरोबर ना. Na+ आयन तयार होणार आणि 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार. आणि याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, डेल्टा आयोनायझेशन एन्थॅल्पी इज इक्वल टू प्लस 494 किलो जूल पर मोल. बरोबर. आता ही जी एन्थॅल्पी आयनायझेशन एन्थॅल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह, ते एक सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स. आयनायझेशन एन्थॅल्पी बघायची असेल तर ती कंपल्सरी पॉझिटिव्ह असणार, कारण आपल्याला इलेक्ट्रॉन एखाद्या इलेमेंटच्या गॅसियस स्टेटमधून रिमूव्ह करायचं आहे. मग इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं म्हणजे त्याला त्या सिस्टीममध्ये एनर्जी ॲड करायला लागणार, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. त्यामुळे ती नेहमी काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि याच्याबरोबर रिव्हर्स ॲक्शन काय असणार, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. डेफिनेशन वगैरे सेम तशीच राहते, फक्त थोडासा चेंज येईल. त्याच्यामध्ये काय सांगायचं बघा,
the enthalpy change accompanying when one mole of gaseous atom an element accept an electron to form gaseous ion are called as electron gain enthalpy. आता पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. The enthalpy change accompanying when one mole of gaseous atom of an element accept an electron to form gaseous anion are called as electron gain enthalpy, represented by delta EgH. हलक्या बेसला Eg म्हणजे इलेक्ट्रॉन गेन. फॉर एक्झाम्पल नव्हे Eg इलेक्ट्रॉन गेन आणि वरती काय असणार आहे आयनेशन. बरोबर. आता याच्यात पण एक्झाम्पल देऊ शकता. यात पण एक एक्झाम्पल टाकूया. समजा की आपल्याला गॅसेस स्टेट आयनाइन तयार करायचे आहे तर क्लोरीन इन द फॉर्म ऑफ गॅस. बरोबर. प्लस त्याच्यामध्ये वन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार म्हणजे आता काय येणार लेफ्ट हँड साईडला येणार, त्याच्यात रिमूव्ह होणार राईट हँड साईडला आला. इट गिव्स Cl मायनस आयन इन द फॉर्म ऑफ गॅसेस स्टेट. बरोबर अपोजिट कन्सेप्ट होणार. इथे इलेक्ट्रॉन लूज केला, रिमूव्ह केला, त्याने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला. बरोबर. इट गिव्स anion आर कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. पुन्हा डेल्टा Eg इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज इक्वल टू -349 किलोजूल पर मोल. आता याच्यात जर बघितलं ना त्याची व्हॅल्यू ऑलवेज निगेटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन गेन करायचं आहे म्हणजे तेवढी इलेक्ट्रॉन एनर्जी रिमूव्ह करून तो इलेक्ट्रॉन त्या जागी शिफ्ट होणार. म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑलवेज निगेटिव्ह, आयनायझेशन एन्थॅल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं. डेफिनेशनमध्ये फार वेगळं काय असं काय नाही आहे. त्या कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आयनायझेशन म्हणजे काय आणि गेन म्हणजे काय. फक्त तेवढं एक सेंटेन्स फक्त वॉलमध्ये टाकायचं. वरती मी अंडरलाईन केले आणि तेच वाक्य फक्त उलटही असेल नाही. समजलं. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम one mole of gaseous atom is called as ionization enthalpy. The enthalpy change accompanying when one mole of gaseous atom of an element accept one electron to form gaseous anion are called as electron gain enthalpy. Represent करताना फक्त डेल्टा आयन ज्या आयनायझेशन मधलं ION एवढे स्पेलिंग लिहायचं आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मधले Eg E आणि G फक्त स्मॉल लेटर. हे फॉर एक्झाम्पल नाही. समजलं. आणि पुन्हा दोन्हीकडे दोन एक्झाम्पल दिलेत की याचा क्वेश्चन असा असतो की डिफाईन टर्म विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यामुळं व्हॅल्यू माहीत नसतील तर कुठलंही एक्झाम्पल ॲड करायचं नाही. पहिल्याच दिवशी सांगितलं मी इथं कंपल्सरी आपल्याला एन्थॅल्पी रिप्रेझेंट करावी लागणार आहे. एन्थॅल्पी म्हणजेच काय एनर्जी. म्हणजे आत्ता फोकस आपला डेफिनेशन आणि या व्हॅल्यूवर आहे. तुम्ही पाठीमागं जे एक्झाम्पल द्यायला लागलं ते ॲज अ रिॲक्शन म्हणून द्यायला आहे. हाही रिॲक्शन झाल्यानंतर एवढी एन्थॅल्पी लागते. मग ती प्लस असेल मायनस असेल आता पाठीमागं आपण बघत चालेल कोणाकोणासाठी काय काय. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू कंपल्सरी गरजेच्या आहेत. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूमध्ये लक्षात ठेवण्यासाठी मी एक छोटीशी हिंट सांगणार आहे. पॉझिटिव्ह चार्जसाठी 494 ही एक व्हॅल्यू परफेक्ट करा आणि बरोबर 494 4मधून एक कमी करा 3 येईल आणि 94चं फक्त उलटं द्या रिवर्स द्या 49 झालं. म्हणजे 494 349. तर दोन्ही व्हॅल्यू एक पॉझिटिव्ह असणार का असणार माहिती असेल तुम्हाला आणि एक व्हॅल्यू निगेटिव्ह असणार. फक्त लिहिताना पहिली परफेक्ट करा 494 आणि दुसरी काय ना 4 - 1 300 पुढचं रिवर्स करा 49 349. समजलं. आणि व्हॅल्यू असल्याशिवाय याच्या डेफिनेशनचा फक्त एक मार्क मिळेल, एक्झाम्पलचा मार्क्स मिळणार नाही. गडबडीनं कालच्या पण एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा. काल जाता सांगायचं लक्षात नाही माझ्या. काही जण काय करतात एक्झाम्पल लिहिलं म्हणजे झालं. हे एक्झाम्पलला महत्त्व नाही आहे. आत्ता आपण फोकस डेफिनेशनच कोणाची सांगतोय बघा एन्थॅल्पी म्हणून सांगतोय. मग ह्या रिॲक्शनमध्ये एन्थॅल्पी कुठे आहे म्हणजे आपल्याला हे जे दिले ना त्याला मार्क्स आहेत. त्यामुळे व्यवस्थित परफेक्ट करा. समजलं. आणि लक्षात ठेवायला जिथं कुठं काय असेल तिथं मी सांगायला लागलेस त्याची मात्र व्यवस्थित लक्षात ठेवून तयारी करा. समजलं. दोन्ही डेफिनेशन जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट करा. त्याच्यानंतर पुढं ॲटोमायझेशन एन्थॅल्पी. हा पूर्ण सगळा पॉईंट एकाच लेवलवर यायचा. आयनायझेशन एन्थॅल्पीमध्ये 2 फॅक्टर येतात. त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे त्याच्यातला एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. जसं एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन स्टडी केलं ना बघा तसं आता काय असणार एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. पुन्हा रिप्रेझेंट करताना डेल्टा ॲटम ATOM स्पेलिंग व्यवस्थित बघा. तेवढं शॉर्टमध्ये लिहिलेली याची जे डेल्टा ॲटोमायझेशन एन्थॅल्पी. ही पण एन्थॅल्पी जी आहे ती आपल्याला फक्त आणि फक्त गॅसियस फेजमध्येच फक्त कॅल्क्युलेशन मिळतं बघा. म्हणजे आयनायझेशन एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करा, इलेक्ट्रॉन गेन करा,
किंवा ऑटोमेशन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करा. फेज कुठली लागणार आपल्याला कंपल्सरी गॅसियस फेज. आता पुन्हा याची पण डेफिनेशन फॉर्मॅट सेम तसंच राहील. द एन्थाल्पी चेंज अकंपनी द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स इनटू ॲटम इज कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता काय करायचं बघा, तर एखादा मोलेक्यूल दिला असेल तर आपण त्याचं काय करायचं, डिसोसिएशन करायचं आणि त्याच्यापासून काय बनवायचे तर ॲटम्स बनवायचे. कारण कसं असते, काही एक्झाम्पल काही म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन्समध्ये स्टेप बाय स्टेप रिॲक्शन्स असतात. म्हणून आपण लिहिताना शक्यतो काय करतो, बऱ्याचशा रिॲक्शन आपण डायरेक्ट स्टेपनं कंप्लीट करतोय आणि जे काय असते ते एन्थाल्पी कॅल्क्युलेट करून देतो काही वेळेला. कारण बऱ्याच एक्झाम्पल्ससाठी आतापर्यंत आपण कधी असं बाजूला एन्थाल्पीचा फॉर्मॅट लिहिलेला नाही आहे, बरोबर. बघा आता तुम्ही आठवून रिॲक्शन बघू शकताय, एकही रिॲक्शनला लिहिलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ एन्थाल्पी रिॲक्शनसाठी नसते असं चुकली नाही बाळांनो. सगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी एन्थाल्पी कंपल्सरी असते. मग त्याच्यामध्ये फॉर्मेशन असू दे, डिसोसिएशन असू दे, कसंही असू दे. मग आता आपण काय करायला लागलो, ॲटोमायझेशन म्हणजे ॲटम फॉर्मेशन करतो. त्याला काय बोलतात, ॲटोमायझेशन. मग आता जर ॲटम तयार करायचे असेल तर ते कुठून तयार करणार, तर काय करायला पाहिजे आपण, त्याला डिसोसिएशन ऑफ 1 मोल सबस्टन्स, कुठलाही एखादा सबस्टन्स घेतला तर त्याचं डिसोसिएशन करायला पाहिजे इनटू इट्स ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटोमायझेशन एन्थाल्पी. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द एन्थाल्पी चेंज अकंपनी द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स इनटू इट्स ॲटम आर कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. बरोबर. म्हणजे कुठलाही मोलेक्युल असू देत किंवा कंपाऊंड असू देत त्याचं डिसोसिएशन करायचं ते एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल समजा Cl2 इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट आहे काय म्हणून मोलेक्युल, बरोबर ना, क्लोरीन मोलेक्युल असं झालं. इट गिव्स Cl प्लस Cl म्हणजे आपल्याला काय मिळणार, हे दोन सेपरेट आयटम स्टडी होणार. म्हणजेच काय करू शकतो आपण, Cl मायनस Cl मायनस असे बोलत असाल का क्लोरीन आयटम, बरोबर. आणि याच्यासाठी जे लागतं त्याला काय बोलायचं आहे, डेल्टा ॲटोमायझेशन एन्थाल्पी आणि इज इक्वल टू 242 किलो जूल पर मोल. पुन्हा 442 किलो जूल पर मोल. दुसरं एक्झाम्पल पण देऊ शकता. हे झालं सेम ॲटम कंबाईन्ड विथ मोलेक्युल, याचं पण आपल्याला ॲटोमायझेशन करता येतं. समजा आपल्याकडे मिथेन मोलेक्युल आहे, मिथेन मोलेक्युल आहे, मिथेन याचंही ॲटोमायझेशन करता येते. पण करायचं काय, डिसोसिएशन तर करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कार्बन आणि प्लस 4 हायड्रोजन आयटम सेपरेट, 4 हायड्रोजन आयटम, बरोबर. म्हणजे कार्बन आयटम सेपरेट झाला, हायड्रोजन आयटम सेपरेट झाला. याच्यासाठी पण डेल्टा ॲटोमायझेशन इज इक्वल टू 1660 किलो जूल पर इतकी एन्थाल्पी लागते. आता ह्या ज्या एन्थाल्पी आहेत त्या एन्थाल्पी कशा आहेत तर कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. दोन्ही एन्थाल्पी ज्या आहेत त्या म्हणून पॉझिटिव्ह एन्थाल्पी लागणार. कारण डिसोसिएशन करायचं आहे म्हणलं तर ब्रेकडाऊन करायचं आहे. म्हणजे एखादं कंपाऊंड आहे ते थोडक्यात काय करायचं आपल्याला, फोडायचं आहे. फोडायचं म्हटल्यानंतर ॲटम सेपरेट करायला एनर्जी द्यावी लागणार. तर मग ही एनर्जी ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. म्हणजे ॲटोमायझेशन एन्थाल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह, बरोबर ना. फक्त इलेक्ट्रॉनिक एन्थाल्पी ऑलवेज निगेटिव्ह. मग जो काही ॲटम असेल, मग सेम ॲटमचं कॉम्बिनेशन करून मॉलिक्युल असेल या डिफरंट ॲटमचं कॉम्बिनेशन करून मॉलिक्युल असेल, कसेही असेल, फक्त त्याचे ॲटम सेपरेट करून द्यायचे. हां, आता राहिला प्रश्न काय, दोन ॲटम कंबाईन केलेले Cl2 होता, बरोबर. इथं मात्र कसं आहे CH4 आहे. आता हे 4H तर ते चारही बॉन्ड ब्रेक करून ती लागणारी एन्थाल्पी आहे. म्हणजे CH चारही बॉन्ड ब्रेक करायला लागतात. चारही जणांची बेरीज करून ही एन्थाल्पी आहे. काही जुन्या बुक्समध्ये वगैरे कसं होतं तर 4 एन्थाल्पी होतात, त्यांची सम करून ॲटोमायझेशन एन्थाल्पी कॅल्क्युलेट केलेली. आता तसं काय नाही, डायरेक्ट लिहिला तरी चालेल, समजलं. म्हणजे कार्बन बाजूला, चारही हायड्रोजन आयटम बाजूला. कारण मिथेन मोलेक्युलचं फॉर्म्युलेशन कसं येते तर हे असं येते, कारण तेही समजायला पाहिजे, बरोबर. म्हणजे आता आपल्याला हा आयटम सेपरेट, हा आयटम सेपरेट, हा आयटम सेपरेट, हा आयटम म्हणजे चारही बॉन्ड जे आहेत ते ब्रेक करायला पाहिजे. 4 बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मिळणारी एनर्जी म्हणजेच किती असणार आहे, 1660 किलो जूल पर एका मॉलिक्युलसाठी. म्हणजे कार्बन बाजूला झाला, तुमच्या हायड्रोजन आयटम पण बाजूला झाले, समजलं. फक्त हे काय असणार आहे, गॅसियस स्टेट असणार, बरोबर. हा पण गॅसियस स्टेट असणार आहे आणि मिथेन मोलेक्युल इन द फॉर्म ऑफ गॅस. कारण गॅसियस फेज सबस्टन्समध्येच आपल्याला फक्त ॲटोमायझेशन एन्थाल्पी मिळते. सॉलिड लिक्विड जरी असेल बनवून तरी त्याला गॅस फेजला न्यायचं आणि मग तिथून पुढे ॲटोमायझेशन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची. आणि ती एन्थाल्पी काय असणार कसं आहे तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, समजलं. याच्यात काही शंका आहे का बघ. हा सेकंड टाईप झाला. त्याच्यानंतरचा तिसरा पार्ट आहे म्हणून एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, रिप्रेझेंटेड बाय सोल्युशन, शॉर्टमध्ये SOLN.
आणि एच, बरोबर. आता याची पण डेफिनेशन जी आहे ती सेम तशीच आहे, फक्त थोडासा चेंज येणार, कारण आता आपल्याला काय केलं पाहिजे म्हणून सोल्युशन फॉर्मेशन केलं पाहिजे. मग एखाद्या पार्टचं सोल्युशन फॉर्मेशन करायचं असेल तर काय करायला लागतं, माहितीच आहे तुम्हाला ऑलरेडी. सोल्युशन म्हणजेच काय असते तर सोल्यूट, बरोबर ना, प्लस सॉल्व्हंट असते. मग आता ही क्वांटिटी म्हणजेच काय कन्सिडर करतोय आपण, सोल्युशन असं बोलतोय. मग आता सोल्युशन फॉर्मेशन करायचे असेल तर त्यावेळीची पण एन्थॅल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करून देणं गरजेचं आहे. ते कॅल्क्युलेशन जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं आहे. त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड एक्झाम्पल NaClचं फॉर्मेशन दिलं. गेल्या वर्षी आपण बॉर्न-हार्बर सायकल म्हणून NaClचं प्रोडक्शन केलं होतं. त्याच्यामध्ये टोटल सगळ्या स्टेप्स वगैरे लिहून आपण ते सगळं दिलं होतं. आता पण याच्यामध्ये सोल्युशनची एन्थॅल्पी जी आहे ती 2 पार्टमध्ये येणार. काय येणार, कसे येणार, ते सगळं डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे. पहिला तर डेफिनेशन काय आहे बघूया. एन्थॅल्पी चेंज इन अ प्रोसेस when 1 mole of substance is dissolved in specified amount of solvent are called as enthalpy of solution. आता परत काय करायचं, जसं पाठीमागे केलं होतं तसं सेम 1 मोल सॉलिड सबस्टन्स घ्यायचा, डिझॉल्व इन स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्वंट. कारण कसं असते, एखादा सॉलिड एखाद्या स्टँडर्ड सॉल्वंट सिस्टीममध्येच डिझॉल्व होतं हे माहिती आहे. आणि किती अमाऊंट डिझॉल्व होणार हेही काय असणार, स्पेसिफाईड अमाऊंट असणार. म्हणजे असं कधी होणार नाही, समजा एक चमचाभर पाणी घेतलंय आणि एक हाफ kg शुगर घेतले, ते डिझॉल्व होईल का त्याच्यात, नाही होणार आहे. म्हणजे त्याच्या उलटं केलात, म्हणजे हाफ लिटर वॉटर घेतलात आणि 1 टीस्पून शुगर घेतला तर मात्र डिझॉल्व 100% होणार. म्हणजे याचा अर्थ जे काय सॉलिड डिझॉल्व करणार ते 1 ग्रॅम सॉलिड डिझॉल्व इन स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्वंट, त्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच प्रमाणात सॉल्वंट जे काय असेल ते द्या. म्हणजे सॉल्यूट आणि सॉल्वंट यांची क्वांटिटी जी आहे ती काय असायला पाहिजे, फिक्स असायला पाहिजे. समजलं, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन झाला. आता ही जे एन्थॅल्पी आहे याच्यासाठी आपण एक स्टँडर्ड एक्झाम्पल स्टडी करणार आहे. तर सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये जे काही सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन आहे ते ऑलरेडी टोटल सगळं फॉर्मेशन वगैरे गेल्या वर्षी आपल्याला बॉर्न-हार्बर सायकल होती, त्याच्यामध्ये आपण ते स्टडी केलं आहे. आणि आता आपण काय करणार आहे, सोडियम कॉमन सॉल्ट आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व करणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहे तर ॲक्व्हियस सोल्युशनचं फॉर्मेशन करणार आहे. फॉर एक्झाम्पल काय असणार आहे बघा, फॉर एक्झाम्पल NaCl इन द फॉर्म ऑफ सॉलिड. रिॲक्शन जे आहे ते काय असणार, रिव्हर्सिबल असणार. प्लस इथंच ॲक्व्हियस कंडिशन असं लिहिलं तरी चालेल. ॲक्व्हियस कंडिशन इट गिव्स NaCl ॲक्व्हियस, बरोबर ना. कशामध्ये मिळणार, सॉलिड होतं त्याचं ॲक्व्हियस कंडिशनला जे काय असेल ते रिसॉल्युशन केलं तर ॲक्व्हियस कंडिशन मिळेल. आणि डेल्टा सोल्युशन इज इक्वल टू प्लस 4 kJ पर मोल. आता हे कसं काय मिळालं, काय काय मिळालं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आता एक म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला एखादं सोल्युशन फॉर्मेशन करायचं असेल त्याला आपल्याकडे सॉलिड पण असतात आणि सॉल्वंट पण असतात. मग आता ही ज्यावेळेला रिॲक्शन स्टडी करणार त्याला त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स होणार. पहिलं काय व्हायला पाहिजे तर NaCl मधून Na आणि Cl हे दोन्ही आयन सेपरेट व्हायला पाहिजे, म्हणजे आयनेशन व्हायला पाहिजे. आणि नंतर सोडियम आणि क्लोरीन दोन्ही सेपरेटली काय करायला पाहिजे, वॉटरवर ट्रीट व्हायला पाहिजे. तर इथं म्हणून 2 टाईपचे एन्थॅल्पीज मिळतात. एक म्हणजे NaClचं क्युबिक स्ट्रक्चर आहे, माहिती आहे तुम्हाला, 3 डायमेन्शनल त्याला जॉमेट्री आहे आणि त्याला क्रिस्टल लॅटाईस एनर्जी आहे. ते क्रिस्टल लॅटाईस एनर्जी का तर मिळताना NaClचं काय मिळतं मी सांगितलं, मी क्यूब मिळतोय. ऑलरेडी हे थोडंफार काय असेल माहिती असेल. आता आपल्याला सॉलिड स्टेट नावाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्यात फक्त आता थोडक्यात थोडंसं फक्त बघूया काय नेमकं आहे त्याच्यात. तर ह्या प्रत्येक कॉर्नरला माणूस सोडियम आणि क्लोरीन याचं एक स्पेशल नेटवर्किंग स्ट्रक्चर आहे, क्यूब आहे तो. तर मग क्युबिक स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला काय असणार, क्रिस्टल लॅटाईस एनर्जी असणार, बरोबर ना. म्हणजे पहिला NaClचा क्रिस्टल झाला, त्या क्रिस्टलला क्रिस्टल लॅटाईस एनर्जीने ते क्रिस्टलचं फॉर्मेशन झालेलं असणार. म्हणजे आता आपल्याला तो काय करायला पाहिजे, ब्रेक करायला पाहिजे, म्हणजे क्रिस्टल लॅटाईस एनर्जी मिळेल, बरोबर. म्हणजे NaClचं पहिल्यांदा काय करून घेणार आपण, आयोनायझेशन करणार. आणि पुन्हा दुसऱ्या स्टेपला करायचं काय आपल्याला, सोल्युशन फॉर्मेशन. म्हणजे जरी समजा वॉटर घेतला असेल प्लस त्याच्यामध्ये NaCl टाकला असेल तर पहिली स्टेप काय होणार, आयोनायझेशन होणार. पहिले NaCl ब्रेक व्हायला पाहिजे ना. आणि मग Na+Cl- दोन्ही आयन म्हणजे जे काय असतील ते तुमच्या करस्पॉन्डिंग वॉटर मॉलिक्यूल बरोबर ट्रीट होतील. मग आता द्यायचं असेल तुम्हाला एक्झाम्पल तर काय करू शकताय, जनरल फॉर्ममध्ये पण एक्झाम्पल देऊ शकताय. आता देताना पहिल्यांदा आपण जनरल फॉर्ममध्येच बघूया. आता याच्यामध्ये ज्यावेळेला एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करणार त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप असं म्हणू शकताय. स्टेप फर्स्ट काय व्हायला पाहिजे, आयोनायझेशन, बरोबर. आयोनायझेशन ऑफ मॉलिक्यूल. तुमचा जो काय मॉलिक्यूल असेल ना त्याचं काय करायला पाहिजे, आयनायझेशन. आयनायझेशनमध्ये समजा की आपला मेटल हॅलाइड दिसते आपल्याला म्हणजे NX आहे, बरोबर. याचं काय व्हायला पाहिजे, आयनायझेशन म्हणजे M++ X-.
पहिलं काय करणार आयनायझेशन एन्थाल्पी आणि याला काय असतं म्हणून सांगितलं क्रिस्टल लॅटाईज एन्थाल्पी. ती जी काय असेल ती स्पेशल काहीतरी असेल डेल्टा LH. पुन्हा स्टेप सेकंड काय असणार आहे म्हणून सांगितलं. आता सेकंड स्टेपला काय करायचं तयार झालेल्या आयनांचं हायड्रेशन करायचं आहे म्हणजेच हायड्रेशन ऑफ आयन्स. म्हणजे हा झाला कॅटायन पाहिजे असेल तर तेही लिहू शकताय. हा झाला आयनायन बरोबर ना. आयनांचं काय करायचं आहे हायड्रेशन करायचं आहे. हायड्रेशन करायचं असेल तर पुन्हा काय असणार आहे बघा M प्लस आयन प्लस X नंबर ऑफ H2O येतील कारण त्याला किती लागतात माहीत नाही. पुन्हा दुसरा जो आहे तो X मायनस आहे प्लस त्याला सरळ सरळ टाकू शकताय Y नंबर ऑफ H2O म्हणजे हे आपल्याला माहिती नाही क्वांटिटी. म्हणजेच आता मिळताना कसं मिळणार बघा MH2O X टाइम्स आणि XH2O Y टाइम्स. कारण कसं असते काही व्हॅल्यूला 2 ऑटोमोलिक्यूल लागतील 3 लागतील कारण ते सेपरेट आयन सेपरेट झाल्यानंतर त्यांना जे पाहिजे ते करस्पॉन्डिंग मेंबर तेवढे ऑटोमोलिक्यूल घेणार. मग याच्यासाठी कन्सिडर करताना स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट ॲज अ X कन्सिडर केला याच्यासाठी Y कन्सिडर केला म्हणजे त्या नंबरमध्ये तुम्हाला त्यांच्या हायड्रॉक्साईड्स मिळतात आणि यालाच काय बोललं जातं डेल्टा हायड्रेशन एन्थाल्पी बरोबर. आता याच्यामध्ये क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी ऑलवेज पॉझिटिव्ह एक सगळ्यात महत्त्वाचं आणि हायड्रेशन एन्थाल्पी ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी कुठलाही मॉलिक्यूल घेतला तर त्याची पॉझिटिव्ह असणार आणि हायड्रेशन एन्थाल्पी काय असणार आहे ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे. हे झालं जनरल फॉर्मॅट. आता एक्झाम्पलच्या इथे आपण कशाचं स्टडी करत होतो NaCl त्याच्यासाठी आपण काय करून बघूया. आता पहिला असणार काय आपल्याकडं NaCl. NaClचं सोल्युशन. NaCl सोल्युशनसाठी काय एन्थाल्पी मिळते बघूया. पहिलं काय असणार आहे आपल्याकडे NaCl इन द फॉर्म ऑफ सॉलिड. इट गिव्स बरोबर Na प्लस प्लस Cl मायनस आणि याच्यासाठी क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी जी आहे ती प्लस 790 किलोजूल पर. चला पुन्हा या दोघांच्यासाठी काय असणार आहे हायड्रेशन एन्थाल्पी असणार. हायड्रेशन एन्थाल्पीमध्ये काय असायला पाहिजे Na प्लस प्लस H2O पुन्हा Cl मायनस प्लस H2O. आता किती नंबर ऑफ मोल्स लागतात वगैरे ते सगळं काय असेल ते कंडिशन टाकावी लागणार म्हणजेच Na बरोबर ना Na प्लस ॲक्टिव्ह स्टेटमध्ये मिळणार आणि तुमचं Cl ॲक्टिव्ह स्टेटमध्ये मिळणार म्हणजेच डेल्टा हायड्रेशन एन्थाल्पी इज इक्वल टू -786 किलोजूल पर मोल बरोबर. दोघांचं ॲक्टिव्ह फॉर्मेशन होणार म्हणजे पॉझिटिव्हच्या क्वार्टरमधला OH मायनस आणि ॲक्सेप्ट करणार. हा पण ॲक्टिव्ह स्टेटमध्ये गेला हा ॲक्टिव्ह स्टेटमध्ये गेला म्हणजे काय झालं पहिला आपण आयनायझेशन करून घेतला नेक्स्ट स्टेपला आपलं वॉटर मॉलिक्यूल जे काय असेल ते ॲड केले. मग या वॉटरच्या ऐवजी तुम्ही इथं ॲक्टिव्ह कंडिशन अशी लिहू शकता. मी वर एक्झाम्पलला तसंच दिले तुम्हाला कारण हे इनफायनाईट डायल्युशन आहे म्हणजे त्याची नंबर ऑफ मोल्स वॉटरची कधी काउंटिंगमध्ये येणार नाहीत कारण आपण सोल्युशन बनवतोय म्हणतानाच काय म्हटलं आपण स्पेसिफाईड आहोत. त्यामुळे शक्यतो इथं ॲक्टिव्ह लिहिलं तर फार बरोबर होईल. Na ॲक्टिव्ह आणि क्लोरीन पण ॲक्टिव्ह स्टेटला. आता जर सोल्युशनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल बरोबर का आता सोल्युशनसाठीची जर एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल डेल्टा H सोल्युशन इज इक्वल टू काय करायला पाहिजे क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी डेल्टा LH प्लस डेल्टा हायड्रेशन बरोबर ना. दोघांची सम करायला पाहिजे. मग आता सम करायची असेल तर क्रिस्टल लॅटाईस एनर्जी किती आहे प्लस 790 प्लस सॉरी बरोबर ना प्लस 790 आणि पुढची व्हॅल्यू जी आहे ती काय मायनस आहे -786. पुन्हा प्लस मायनस ती काय असेल ती काय होणार त्यांची सबस्ट्रॅक्शन होईल आणि डेल्टा सोल्युशन इज इक्वल टू आन्सर काय येणार 790 बरोबर 786 वजाबाकी केली की काय येणार 4 आणि मोठ्या संख्येचं काय असेल ते साईन म्हणजेच +4 किलोजूल पर मोल बरोबर का. आणि हे आन्सर मी डायरेक्ट इथे वरती दिलं होतं कसं आलं समजलं म्हणजे क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी पण असणार आणि प्लस त्याच्यामध्ये हायड्रेशन एन्थाल्पी. मग आता क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी ऑलवेज काय असते मी सांगितलं पॉझिटिव्ह हायड्रेशन एन्थाल्पी काय असते ऑलवेज निगेटिव्ह. त्या दोघांची सम केला की तुमचं जे काय असेल ते रिटेल आन्सर आहे म्हणजे टोटल अमाऊंट एनर्जी आहे कारण जेवढी लागणार तयार पण होणार लागणार तर 2 टाईपच्या एनर्जी मिळतात. त्यामुळं डिफरन्स घेतला की शिल्लक राहिलेली एनर्जी म्हणजे त्या रिॲक्शनसाठी की सोल्युशन फॉर्मेशनसाठीची एन्थाल्पी म्हणून आपण घेऊ शकतो. समजलं. यात देताना फक्त हे एक्झाम्पल डिटेलमध्ये द्यावं लागेल त्याची व्हॅल्यू जे आहे ते व्हॅल्यू परफेक्ट करा. मग असे सांगितलं तसं पाठ करा की डिफरन्स जो आहे तो डायरेक्ट वजाबाकी केला की आहे. समजलं. म्हणजे क्रिस्टल आधी फोडला पाहिजे आयन सेपरेट होतील आणि मग त्या आयन सेपरेटली वॉटर प्रोटीन होतील ती हायड्रेशन एन्थाल्पी. पहिलं फोडण्यासाठी क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी याला रिप्रेझेंट होते आणि पुन्हा
वॉटरवर ट्रीट करायचं असेल तर हायड्रेशन एन्थॅल्पी असेल वॉटरवर ट्रीट करा. समजलं? इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. हे तिन्ही टाईप्स एकत्र आहेत, मॉलिक्युलर अँड ॲटॉमिक चेंज. समजलं का बघा. तिन्ही डेफिनेशन ठिकाणच्यामध्ये तिथे एक्झाम्पल थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी